भाविकांनो, भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या सत्कार्यात सेवा करताना ज्या काही पुण्यात्म्यांच्या भेटीगाठी झाल्या, परिचय झाला, त्याच माध्यमातून ओझरचे काही रत्नमाणिक हाताशी लागले. त्यांच्या पठाणी पाठलागातून या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं, स्वीकारणं भाग पडलं. बाबांनाही आग्रह झाला, त्यांनी स्वीकारलं आहे. आणि त्याप्रमाणे पुरुषोत्तम मास पर्व कालावर या चैतन्यमय वातावरणात, चैतन्य नगरात विश्वातल्या सर्वोच्च चैतन्याच्या आविष्काराचा 7वा अवतार असा श्रीरामरायाचा अवतार, त्या दिव्य चरित्राच्या काही चिंतन, लीलांचं चिंतन या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आणि तदनुषंगानं परमार्थ प्रवण होण्याच्या विशेष प्रेरणा प्राप्त करण्यासाठी जमलेल्या पुण्यात्म्यांनो, या कार्यक्रमाच्या संपन्नतेचा क्षण काही वेळात या ठिकाणी येऊ घातला आहे. कथा खूप विस्तारची, खूप मोठी शिल्लक आहे. सहस्रामुखीचा वर्णिता भागला, चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या. 7 दिवसात काय सांगणार सामान्य माणूस मी, पण तरीही हरकत नाही. गुळाच्या भेलीतला एक चिंचोके एवढा गुळ खाल्ला तरी त्या गुळाची चव, माधुर्य कळतं, त्यातला आनंद मिळतो. तसं भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या ध्यानामध्ये, भगवंताच्या जपामध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये, भगवंताच्या दिव्य लीलामृताच्या श्रवणामधून जे जे आहे शक्य ते आपण या ठिकाणी स्वीकारत आहोत. आणि त्याचा एकच भाव आहे की सत्संग हा आरसा आहे, कारण त्यात आपल्याला खूप काही समजतं. श्री अनंत कोटी ब्रह्मांड चक्रचालक परब्रह्म परमात्मा निराकाराचा निराकार आणि निर्गुणाचा सगुण झाला. धर्मरक्षणासाठी, साधू संतांच्या सत्कार्याच्या रक्षणासाठी आणि उपद्रव मूल्यांच्या विनाशासाठी त्या दृष्टीनं आश्वासित केले जगाला. श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाच्या माध्यमातून कौरव पांडवांच्या लढाईतून हस्तिनापूरला मार्गशीर्ष शुक्ल एकादशीच्या पर्वकालावर जी गीता जयंती मानली जाते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. इथं धर्म हे अधिष्ठान आहे. धर्म हे अधिष्ठान मानले भगवंतानं, आणि त्याचंच संवर्धन हे भगवंताचं अवश्य प्राप्त कर्तव्य आहे आणि तेच भक्तांचंही आहे. म्हणून आपापल्या परीनं ते केलं पाहिजे. ठीक आहे, हनुमंतानं 7 योजन लांबीचे पर्वत एका वेळेस 7 आणले होते. डोक्यावर एक, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक आणि शेपटीत एक. 7 49 योजन पर्वत लांबीचा एका खेपेत आणून निम्मा रामसेतू समुद्रात बांधला. मारुतरायाचं पाहिलं, रामराय म्हणाले खाली बस थोडा, बाकीच्यांना थोडंसं काम करू दे ना. बाकी कोण करणार म्हणे, करेल ना, ती खार सुद्धा करते ना, बघ ना मारुतराया. शेपटी भिजवते, ती पाण्यात वाळूमध्ये लोळते, ते कण टाकते. किती सेवा केली याला महत्व नाही, किती भावनेने केली याला महत्व आहे. म्हणून त्या खारीसारख्या क्षुद्र जीवालाही प्रसन्न होऊन रामरायानं मांडीवर घेतलं होतं, पाठीवर हात फिरवला. अजूनही तिच्या पाठीवर ते बोटं आहेत. आणि वरदान दिलं की जो कोणी इथून पुढे खार मारील त्याला गोहत्येचं पाप लागेल. एवढा गाईच्या योग्यतेचं वर एका क्षुद्र समजल्या जाणाऱ्या खारीला दिला. का? तिनं एक वाळूचा कण का होईना रामरायाच्या धर्मकार्याच्या संरक्षणाच्या सेतूत टाकला. तेव्हा हा एवढा मोठा दिव्य कार्यक्रम अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या पर्वकालावर मर्यादा पुरुषोत्तमांच्या रामरायाच्या दिव्य चरित्र चिंतनाचा ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी सहभाग घेतला, मग ते श्रमदान असेल, धान्यदान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, संगीताच्या सेवेतून असेल,
मंडप झाडण्याच्या सेवेतून असेल, साऊंड सिस्टीममधून असेल, स्वयंसेवकाच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी जे जे केलं ते रामरायाच्या कृपेला पात्र व्हायला हरकत नाही, अशी रामरायाची दिव्य परंपरा, दिव्य प्रेम परंपरा आहे. आणि त्याच्यासाठी हे सत्संगाचं आयोजन आहे. 7व्या दिवसाचं या ठिकाणी सांगतेचं वाङ्मयीन पुष्प देवगुरुदेवांच्या चरणावर समर्पित करताना आपण त्याच अधिष्ठानाचं आश्रय घेतला पाहिजे, त्याच अधिष्ठानाचा आधार घेतला पाहिजे, त्याच अधिष्ठानाचं स्मरण केलं पाहिजे, त्याच अधिष्ठानाचं अनुस्मरण केलं पाहिजे, त्याच अधिष्ठानाभिभूत दिव्य तत्वांचं अनुकरण केलं पाहिजे. काय म्हटलंय त्यांनी? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय बाकी सगळा खटाटोप वाया गेलाय. सुवासिनीने सगळे कपडे घातले, सगळे दागिने घातले, छान शृंगार केला, केलंच पाहिजे, स्त्रियांना तो अधिकार आहे. सगळं केलं आणि घाई 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 फटाके वाजले. आता भाऊ पाटील आलंय, संतगिरी महाराज आले, जायचं म्हणून कुंकू लावायला विसरले. काय होईल? सगळं विसरलीच चालेल, पण याचं स्मरण पाहिजे. तसं सगळं करून जर अधिष्ठान विस्मरण झालं तर त्याचा उपयोग नाही. आणि त्याचं स्मरण करून देण्यासाठी त्या बाईला आरशासमोर उभं राहावं लागतं. कसं झालंय बघा, मग कळतं अरे हे राहिलंय. प्रत्येकाच्या घरात आरसा असतो, प्रत्येक घरात आरसा असतो. घरातला प्रत्येक माणूस आरसा मौन आहे काच. प्रत्येक घरात आरसा असतो, घरातला प्रत्येक माणूस आरसा पाहतो. आरसा पाहतो का आरशात पाहतो? आरशात कोणाला पाहतो? आपल्याला का दुसऱ्या कोणाला? आपलं काय पाहतो? हात का पाय? प्रत्येक घरात आरसा असतो, घरातला प्रत्येक माणूस आरसा पाहतो, आरशात आपला चेहरा पाहतो. पण तो आरसा आहे तसंच दाखवतो का बदल करतो? काही बदल करतो का? उलट दाखवतो. डावा भाग उजवीकडे, उजवा डावीकडे. एवढं समजत नाही तुम्हाला? डावा भांग पडा, तिथं उजवा दिसेल तरी खरा वाटतो. घरात आरसा असतो, घरातला प्रत्येक माणूस आरसा पाहतो, आरशात पाहतो, आरशात चेहरा पाहतो. जरूर चेहरा पहा, पण त्या चेहऱ्याच्या मागे आपलं चरित्र काय ते पहा. नाही तर चरित्र वेगळं आणि चेहरा बाजारात वेगळा, जगात वेगळा. असं नाही चालत. अधिष्ठान विसरू नका. बबल्या, हंड्यातून पाणी आण लोटाभर. हंड्यातलं पाणी आण रे, खूप तहान लागली. हंड्यातलं पाणी आण रे लोटाभर. पाणी हंड्यातलं की टाकीतलं? टाकीतलं की नळाचं? नळाचं की तलावातलं? तलावाचं की नदीतलं? पाणी नदीचं की ढगातलं? पाणी ढगाचं की समुद्राचं? ढगाचं पाणी आण तांब्याभर. असं चालेल काय? पाणी कुठलं आहे? पाणी मूळ समुद्राचंच आहे. आणि म्हणून अधिष्ठान ते बघावं. आपण काय करतो ते सगळं विसरतो ना, हंड्यापर्यंत येऊन केंद्रित होतो. चैतन्यनगर ओझर गावापेक्षा लहान आहे. ओझर गावची शिव मोठी आहे, त्याच्यापेक्षा चैतन्यनगर लहान आहे. चैतन्यनगरपेक्षा सुरेभाऊचा प्लॉट लहान आहे. बरोबर? प्रत्येकाचा एक प्लॉट आहे. प्लॉटपेक्षा बंगला लहान आहे, पण प्लॉटमध्ये काही जागा सोडायची असते. गावापेक्षा हे चैतन्यनगर लहान, चैतन्यनगरपेक्षा प्लॉट लहान, प्लॉटपेक्षा बंगला लहान, बंगलापेक्षा हॉल लहान, हॉलपेक्षा दरवाजा लहान, दरवाजापेक्षा कडी लहान, कडीपेक्षा कोंड्या लहान, कोंड्यापेक्षा कुलूप लहान, कुलपापेक्षा किल्ली लहान, आणि सगळ्यात लहान किल्ली सगळ्यात मोठा बंगला लॉक करून टाकते. तसं हे मन इतकं क्षुद्र आहे, इतकं क्षुल्लक आहे की ते लॉक करून टाकतं. कुलूप लावायला बंद करायची चावी वेगळी आणि कुलूप उघडायची चावी वेगळी. असं असतं काय? बंद करायची तीच आणि उघडायची पण तीच. प्रश्न एवढाच आहे, कोणत्या बाजूला फिरवायची? बंद करण्याच्या बाजूला फिरवायची की उघड्या बाजूला? तसं हे मन, हे मन शास्त्र सांगते, मनस्याभ्युदयो नाशो मनो नाशो महोदया.
हेच मन बंदा मन एव मनुष्यानाम कारणम बंध यो बंध कारण बंध योग म्हणून बंधनालाही तेच आणि तेच मन मोक्षालाही कारणीभूत आहे. म्हणून आपल्याला आवरत नाही, आपल्याला कळत नाही, मग देवाला प्रार्थना करावी की देवा माझं मन कुठे लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, वाऊगाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. हानिक मागणे नाही नाही देवा, देवा वाह देवा हानिक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनाधनी सेवा दृढ दे, एका जनाधनी सेवा दृढ दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. बोलणं सोपं आहे पण इतकं करणं किती अवघड आहे. अवघड असणं वेगळं, अशक्य असणं वेगळं. अवघड आहे की अशक्य आहे? मन देवाकडे लावणं हे अवघड आहे की अशक्य आहे? अवघड आहे की अशक्य आहे? अवघड आणि अशक्यातला फरक काय? अवघड कोणतं आणि अशक्य कोणतं? मारकुट्या गाईचं दूध काढणं अवघड आहे का अशक्य आहे? अवघड आहे. पाय बांधले काढतायत. मारकुट्या गाईचं दूध काढणं अवघड आहे, पण बैलाचं दूध काढणं अशक्य आहे. समजून घ्या. संसारी माणसं आहोत आपण, आपल्याला माहिती आहे आपला काय ताप आहे. तो खूप अवघड आहे. पावलं पावली विरोध आहे, मनस्ताप आहे. पण तरीही असं समजायचं की जे होतं ते भल्यासाठीच. राजेंद्र शेठ जैन यांना वेळ नव्हता, मळ्यात लग्न होतं त्यांच्या मित्राचं एक शेतकऱ्याचं. मग मुलाला सांगितलं की मला टाईम नाही भेटत, तू जा टाळी लावाय पडतो, पटकन जाऊन ये, आपलं गिऱ्हाईक आहे. कॉलेज कुमार सुट्टी होती, जीनची पॅन्ट टी शर्ट आणि ती बुलेट काढली, एवढाले बूट बीट ते गेलं टांगण्यात. त्या शेतापर्यंत गेला तर मंगलाष्टक चालू होते तिकडं.
आणि शेवटचं मंगलाष्टक आली लग्न घटी. आता तो रस्ता असा लांबून होता, 1.5 किलोमीटर चक्कर मारून बुलेटने जर गेलं तर लग्न सापडणार नाही टाळी. त्याला कसं तरी झालं, बरं टाळी नाही मिळेल तर घरी बाप आपला 1-2 करेल. काय करावं, तिथं त्या बांधावर एक म्हातारा शेळ्या चारीत होता. म्हणजे बाबा काही शॉर्टकट आहे को जायला? काय रे बाबा काय? मग इकडून गेलं तर लग्न सापडायचं नाही, मला शॉर्टकट रस्ता दाखवा, लग्न सापडलं पाहिजे. शेवटचं मंगलाष्टक म्हणजे इकडे लग्न सापडलं पाहिजे का? म्हणे हा गाडी लावून दे, इथं वरती चढ, एकदम समोर मांडलं पे. अहो मग मी तू मधून कसं काय ढेकळातून, मला सवय नाही, तू बांधावर ये, मी तुला सवय करतो. तो बांधावर आला, ढेकळात चालायला लागला, म्हाताऱ्याने कुत्रं सोडलं. बरं ते धनगरी कुत्रं, लाल डोळ्याचं कुत्रं, काळं एवढं, जेव्हा धावलं म्हणजे पाहिलं, अरे बाप, कशाची ढेकळण, कशाची बूट आणि कशाची पॅन्ट. कुत्र्याने एका मिनिटात वावरातून पास केला, लग्न सापडलं. संकटाचे कुत्रे मागे लागले ना तर परमार्थाचा वेग वाढवायचा असतो, हतबल नाही व्हायचं. ही दृष्टी संत देतात, ही दृष्टी संत देतात, सत्संग देतो आपली वेगळी. काही गोष्टी कर्माने येतात, ते भोगाव्याच लागतात. मग कशाला कटकट करून भोगायच्या? कुठे जातं कर्म, येतच ना. परवा बाबा छान बोलले, जगी जीवनाचे सार, किती गोड अभंग बोलले. घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म. एक महात्मा रस्त्याने जाताना एका झाडाखाली बसले होते, पायी चाललं होतं, फक्कड महात्मा. लोक जात होते, येत होते, रस्त्याने पायी जाणारा ऊन खूप झालं म्हणून त्या झाडाखाली बसला. वैशाख महिना, ऊन खूप होतं, झाडाखाली बसला. ते आंब्याचं झाड होतं, वारा आला आणि एक पिकलेला आंबा खाली पडला. निसर्ग आहे. तो धावत धावत गेला. तो कोण होता, रस्त्याने जाणारा यात्रेकरू, पटकन गेला, उचलला आणि गपागप खायला लागला. मालकाने पाहिला, काठी घेऊन आला, चांगलाच नरम केला. झालं, काम संपलं. आपण ऐकलं, आपण पाहिलं, ते निघून गेलं, ते निघून गेलं. त्या संतांनी कविता लिहिली. आंबा पडताना दोघांनी पाहिला. दोघांनी पाहिला म्हणजे कोणी, पण धावले दुसरे दोघं, म्हणजे हे दोन. ज्याने पाहिला ते धावलेच नाही, धावले दुसरे दोघं. पण धावले दुसरे दोघं, पण उचलला दुसऱ्या दोघांनी. उचलला दुसऱ्या दोघांनी, पण खाल्ला नाही त्यांनी, खाल्ला दुसऱ्या दोघांनी. खाल्ला दुसऱ्या दोघांनी, पण पकडले दुसरे दोघं. पकडले दुसरे दोघं आणि मार खाल्ला दुसऱ्या दोघांनी. हे घमिले मागचे दोन्ही. काठ्या कुठं मारल्या देवाने? घमिले का त्याच्यासाठी दिले काय माहिती. लहानपणी शाळेत मास्तर मारताय, तिथंच मारतात ना. मार खाल्ला दुसऱ्या दोघांनी, मार खाल्ला दुसऱ्या दोघांनी, पण रडले दुसरे दोघं. कारण पाहायला कोणी होता, सुरुवात कुठून झाली होती, पुन्हा कुठं आलं. गहनात कर्मणोगती, ही संतांची दृष्टी मायबाप. आणि म्हणून आहे तसं स्वीकारायचं, सकारात्मक दृष्टीने पाहायचं, शास्त्र दृष्टीने पाहायचं, नीतिमत्तेतून पाहायचं आणि गुरूंच्या कडून मिळालेल्या ज्ञानदृष्टीतून. आपल्याला काय कळतं? मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. पण ज्याला गुरुमुखी मिळाली, तो गुरूंच्या ठाई लीन झाला, त्यालाच समस्त सगळं. की जग म्हणजे काय, जगन्नाथ म्हणजे काय, जगन्नाथाचा संबंध कसा आणि किती, जगाचा कसा आणि किती. 5-50 वर्षाचं आयुष्य आहे ना. आणि म्हणून काही नाही करता आलं तरी चालेल, हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरुदेव तुम्हारे चरणों
तुम्हारे चरणों में हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में। हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो। हम नर है तुम नारायण हो। हम में तुम में यही अंतर है, हम नर है तुम नारायण हो। हम नर है तुम नारायण हो। हमने अपना सर झुका दिया गुरु देव तुम्हारे चरणों में। हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में। हम है संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में। हम ढूंढ रहे थे ईश्वर को, तुम खुद ईश्वर हो भक्तों के। हम ढूंढ रहे थे सुख शांति तुम्हारी चरणों में। आणि म्हणून हमने अपना सर, त्या अँगल मधून, त्या चष्म्यातून पहा. माणसं वेगळं पाहतात. समोरच्यानी जी चूक केली ती जर आपल्याकडून घडली तर आपल्या हातून मग तसं घडणारच आहे. पण समोरच्याने केलं नाही, असं घडायला नको होतं. पार्सलिटी करतो आपण. शेवटचा लढाईचा प्रसंग होता आणि दुर्योधनाला बोलावलं गांधारीनं, बेटा आता शेवटचा क्षण लढायचा आहे आणि भीमासमोर तुझं खरं नाही. माझं लग्न ठरलं तेव्हाच मी डोळ्यावर पट्टी बांधली, कारण माझा भावी पती आंधळा आहे हे मला कळलं होतं धृतराष्ट्र महाराजांचं. जर माझा पती दृष्टीसुख घेत नाही तर मी कसं घेऊ, म्हणून मी लग्नाच्या आधीच पट्टी बांधली होती. बघा पतिव्रतेचं लक्षण. जे सुख पती घेत नाही ते मी कसं घेऊ. गुलाबजाम वाढायला आल्यावर सांगितलं पतीला नको वाढू, त्याला डायबिटीज आहे, इकडं वाढ डबल टिबल काय असेल ते. दर्शन वेगळं, अर्थ वेगळा. स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते आणि एक बाई थडग्याला वारं घालत होती. तिकडे ख्रिश्चन वगैरे ते लोकांनी कोणी असतात ते पुरतात प्रेत, आणि त्या स्मशानभूमी जाऊन वारं घालत होते. स्वामीजी उभे राहिले. विवेकानंद वा 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 वा, ऐसा पतिव्रतेचा भाव तिचा पती देवला देव. वा, इकडे सुद्धा अशा पतिव्रता आहेत म्हणाले. खूप बरं वाटलं. जवळ गेले, म्हणाले बाई काय नवऱ्याचं प्रेम तुमचं हो, वारले त्याचं दफन केलंय, थडगं बांधलं त्याच्यावर तरी तुम्ही वारा घालताय, काय प्रेम. म्हणे नाही हो महाराज, प्रेम बी नाही. मग त्या थडगे बांधल्यावर त्याला रंग द्यावा लागतो आणि तो रंग वाळेपर्यंत दुसरा नवरा करता येत नाही, म्हणून मी रंग वाळायला तुझं मड गेलं तुझं भावाने. मी ती डोळ्यामध्ये साचलेली शक्ती तुझ्यासाठी खर्च करते आहे. ही एक चूक आहे. कष्टानं कमवायचा पैसा आणि धर्माच्या विरुद्ध पाखंड करणाऱ्यांना मदत करायची, अतिरेक्यांना मदत करायची, धर्माच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना मदत करायची. चूक आहे ते. आपण करत नाही उपद्रव, पण उपद्रव करणाऱ्यांना मदत करतो, हेही पाप आहे. आयुष्याची शक्ती कुणाला देऊ राहिली ती? दुर्वर्धनी दुर्योधनाला. बलवान हो, अजिंक्य हो, अमर हो आणि जगाला त्रास दे, दुसरं काय करणार आहे हा? उद्या सकाळी सूर्योदयाला बेटा आंघोळ करून माझ्या समोर ये. नंग धडंग नागडा, तुझ्या पूर्ण देहावर माझी नजर पडेल. मी पट्टी काढल्याबरोबर जेवढी नजर तुझ्या शरीरावर पडेल तेवढं तुझं शरीर वज्रासारखं होईल. कुठलं शस्त्रास्त्र इजा करणार नाही. मी वाट पाहते. दुर्योधन निघाला. श्रीकृष्णाची भेट आहे. दुर्योधन विचार करतोय की लहानपणी ठीक आहे, नागडं काय उघडं काय आईच्या मांडीवर, समोर काय. आता दुर्योधन वयात आलेला होता, लग्न झाले होते, लेकर झाले होते. असा तरुणाबांड मी आज माझ्या पतिव्रते आई पुढे नागडा कसा उभा राहू.
कारण खरी पतिव्रता पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाला नग्न अवस्थेत पाहत नाही, पाहू नये. जर कदाचित तिची पतिव्रता भाव जागृत झाला आणि शाप दिला तर शक्ती राहील बाजूला. म्हणून केळीचं पान लावलं एवढं जांघेत आणि गेला. तुला लाज वाटली, तू जांग झाकली तुझ्या अकलेनं. ठीक आहे, आई जरी असली तरी आता तुझं वय नागडं उभं राहण्याचं नाही. मग हा विचार करणाऱ्या दुर्योधनाला का विचारत नाही तुम्ही की भर सभेत याज्ञसेनी द्रौपदीला नग्न करताना तुझी नीतिमत्ता कुठे गेली होती? कुठं गेली होती तुझी बुद्धी? दुसऱ्यावर आलं की चालतं आणि स्वतःवर आलं की झाकायचंय. समजून घ्या. टाहो फोडत होती ती. कोण होती? तुझी भाऊजाई ना. आणि कुठे? बाप बसलाय समोर सिंहासनावर हस्तिनापूरच्या भर सभेत. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, विदुरजींसारखे महापुरुष. तेव्हा लाज नाही वाटली? तुझी नीती तेव्हा केली गेली. सोड तुझी साडी. वेश्या म्हणालास ना तू तिला. मांडी उघडी केलीस ना दुर्योधना. हिच्या मांडीवर, माझ्या मांडीवर बसव तिला. तुझी नागडे होण्याची लाज तिथं कुठं कोळून प्यायला होता. माणसं इतके मतलबी आहेत, स्वतःवर आले की सावध होतात. देवालाही चालत नाही. ती दृष्टी अशी ठेवा. ती आपली दृष्टी नाही, ती शास्त्राची दृष्टी, ती संतांची दृष्टी, ती ग्रंथांची दृष्टी. की ह्या घटनेकडे, या व्यक्तीकडे, या वस्तूकडे, या वेळेकडे, या कार्यक्रमाकडे, किंबहुना जीवनाकडे कशा नजरेनं पाहायचं आहे. मनुष्य देहाच्या निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. रामरायाची लढाई चालू होती रावणाबरोबर. 85 दिवस लढाई चालू होती. तरी युद्ध होतं, पण त्याला काही नियम होते. सूर्य उगवला की लढाई चालू व्हायची आणि सूर्य मावळला की लढाई बंद व्हायची. मग कोणी कोणावर हत्यार टाकायचं नाही. मग कोणाला जखमा झाल्या त्याला उचलून न्यायचं. मग ते घोडे असतील, हत्ती असतील, माणसं असतील, त्यांना सांभाळायचं. आपल्या शिबिरात नेऊन त्याचं खाणं पिणं, त्याचं शुश्रूषा, सेवा, विश्राम, आराम. संध्याकाळ सूर्यास्त मावला. एक दिवसाची घटना आहे. सगळ्यांनी आपापल्या हाताने टाकले. निघायचे. तेवढ्याच पाहिलं लोकांनी तर मारुतराय काय करायचा, ते राक्षसांची प्रेताचा कच पडला होता. खच. धरलं प्रेताचं तंगलं का फेक, धरलं प्रेताचं तंगलं का फेक, धरलं प्रेताचं तंगलं का फेक. राक्षसांचे लोक तर घाबरलेच. रामरायाचे सैन्य घाबरलं. अंगद म्हणाला, काय करून राहिला हा? ठीक आहे, वैर असतं, पण किती जिवंतपणे. आता मेल्यावर कसलं वैर? प्रेताची का विटंबना करतो मारुतराया? बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे ना. प्रेताची का विटंबना करतो? पण विचारील कोण? मग अंगदाने जांबुवंताला सांगितलं की जरा सांगा हो, बॉसला सांगा जरा की नको असं करू. ठीक आहे, तुझ्या याच्यामध्ये आडवे येत असतील, तुला रामरायाकडे यायचं आहे काही निरोप द्यायला, तुझ्या रस्त्यात आडवे आली तर थोडं सरकून दे. तंगड्या फेकून फेकायचं काय कारण आहे प्रेतांना? का विटंबना करतो? हे धर्माच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, शत्रू पक्षातले आहे, रावणासाठी लढले, रामरायाच्या विरुद्ध लढले, पण मेल्यावर कसली विटंबना? मरणाधारी तोरणाधारी वैर ठेवा नये. जांबवंत गेले, म्हणाले मारुतराया बंद करे. का? तंगड्या धरून प्रेत का फेकतो? म्हणाले जांबवंत काका, मी तंगड्या धरून फेकून अपमान नाही करत. म्हणाले मग रामराय बसले तिकडे ना, त्यांच्याकडे फेकून राहिलो की मेल्यावर का होईना रामरायाची दृष्टी याच्यावर पडली. संतांचा भाव, भक्तांचा भाव, ग्रंथांचा भाव सामान्यांना नाही कळणार. अरे मेल्यावर का होईना, मेले तर आहेच, पण जवळ पडले प्रेताने रामरायाने सहज पाहिलं तरी उद्धार होईल ना. कृपा कटाक्षने हाळिले आपले पदी बैसविले, आणि म्हणून मी फेकतोय. जांबुवंत म्हणाले ठीक आहे ना, फेक बाबा, पण तंगड्या धरून का फेकतो? बगले धरून फेक, हात धरून फेक. तंगड्या धरून फेकणं उपमर्द वाटतो ना.
मारुतराय म्हणाले, नाही जांबवंत काका, अरे मेल्यावर का होईना हे माझ्या रामाकडे चालले म्हणून मी त्यांचे पाय धरण्यासाठी पाय धरतो. जे देवाकडे चालले, जे भगवंताकडे चालले, त्यांचे आपण काय धरावे? पाय धरावे. मस्तक हे पायावरी, 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 मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे वारकरी जो वारी करतो तो भक्त आहे देवाचा. देवाकडे चालला, खेड्यापाड्याचे लोक दिंडी चालल्यावर येऊन त्यांच्या पायावर पडतात. जो देवाकडे चाललं ना त्याचे पाय धरायचे असतात. मेल्यावर का होईना, हे राक्षस मेल्यावर का होईना माझ्या देवाकडे जातायत ना म्हणून मी त्यांचे पाय धरतो आहे. मी विटंबना करत नाही. मारुतरायाची दृष्टी केवढी. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? आणि म्हणून ती दृष्टी मिळायची असेल तर संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. कहाँ से आया कहाँ जाएगा, कहाँ से आया कहाँ जाएगा, ये तो मालूम कर ले बाबा, ये तो मालूम कर ले बाबा. सद्गुरु शरण जाके बाबा, सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करल. संगत संतन की करले, संगत संतन की करले. सेतू बांधून झाला आणि म्हणाले, मारुतराया आपल्याला भगवान शंकराची उपासना केल्याशिवाय सेतूवर जायचं नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुमचं पाठ आहे, वा. मग काय करायचं म्हणा? आशुतोष महामृत्यूंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान शंकराची पिंड स्थापन करू. असा एकच देव आहे, असा एकच देव आहे तो महादेव. त्याची पूजा आहे जगात, त्याच्या बायकोची पूजा आहे, दुर्गे दुर्गड भारी आहे ना. त्याच्या मुलाची पण पूजा आहे, सुख करता दुःख करता आहे ना. कार्तिक स्वामींची पूजा कार्तिकात आहे. ते ज्याच्यावर बसले नंदी बैल त्याची पूजा आहे ना. पोळा त्याने हातात त्रिशूळ घेतलं त्याची पूजा आहे. डमरू घेतलं त्याची पूजा आहे. चंद्रकोर घेतली त्याची पूजा आहे. जटेतून गंगा निघाली तिची पूजा आहे. आणि 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 काय? भगवान शंकराने जे जे स्वीकारलं किंवा जे शंकराजवळ आहेत त्यांची जगानं पूजा केली आहे. असा एकच देव आहे. बाकीच्यांचं ठीक आहे, आपण श्रीकृष्णाची पूजा करतो, त्याच्या बापाची नाही करत, त्याच्या मुलाची नाही करत. का करत नाही? गुणा सर्वत्र पूज्यन्ते पितृवंश निरर्थकः. वसुदेव वासुदेव नमस्यन्ति वसुदेव न मानवः. आणि म्हणून
आदिनाथ भगवान शंकराची पूजा करायची आहे. शिवलिंग आणायला मारुतराय जात आहेत. पूजेची तयारी करायची काय, अंगावर वलकल लक्ष्मण भक्त बरोबर वानर सेना, त्यांना काय कळत त्याच्यात. त्याच्या रामरायाच्या सैन्यात ओझरच्या हुशार बायांसारख्या बाया मुली नव्हत्या. पूजेला काय काय पाहिजे, काय काय आणलं पाहिजे. काल दिवसभर तोच धंदा. ठीक आहे, थोडा ब्युटी पार्लरमध्ये वेळ गेला तो भाग वेगळा, कारण चांगलं होऊन यायचंय. चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये, छान यायचं आहे, सुंदर होऊन यायचंय ना. अशा इतक्या चांगल्या बाया असतात. मारुतराय आपला रामरायाला काही चिंता नव्हती. ही वानर मंडळी यांना काय कळतंय. मग जांबुवंताला विचारलं, जांबुवंत काका, इथं वाळवंटात धनुष्कुटीला हाड म्हणता कुत्र नाही, इथं चिट नाही, पाखरू नाही. मग आपल्याला ब्राह्मण कुठून मिळणार, सामान कुठून मिळणार. बघा बरं काही प्रयत्न करता येतो का. जांबुवंत काकांनी देवाची आज्ञा प्रमाण मांडली आणि उठले. पण ऐक करा, सगळ्यात विद्वान असेल त्याला आणा, उगाच आपले भारूड भरती नको. जांबुवंत काका म्हणे ठीक आहे. जांबुवंत काका निघाले लंकेत. जांबुवंत हा रावणाच्या वडिलांचा मित्र होता. या काका या या या, वा 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 वा, मान द्यावा लागतो. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, विद्यावृद्ध, अनुभववृद्ध यांचा आदर केला पाहिजे. आणि ज्याला हा आदर करता येत नाही त्याला जगात आदर मिळत नाही, यश मिळत नाही. म्हणून काय येणं केलं म्हणाले, आमचा एक माणूस आहे, त्याला महादेवाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. वाळवंटात आहे, तिथं कोणी ब्राह्मण नाही, काही नाही, आणि तुमच्या इतकं विद्वान कोण आहे. म्हणाले मग कशा करता. म्हणे त्यांनी एक काम हाती घेतलंय त्याच्यात यश मिळण्यासाठी. आणि मग त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मी सांगायला आलो की तुम्ही पौरोहित्य करायला या, जसे आज अमोल जोशी आले होते. रावण म्हणे पण माणूस कोण आहे, त्याचा हेतू काय. म्हणाले त्याचं नाव राम आहे. हेतू काय. म्हणाले रावणाला मारायसाठी विजय मिळावा. आणि तू माझ्याकडे झाला म्हणाले. तुम्ही नाही म्हणा, मी चाललो. थांब, शास्त्र असं सांगतंय, विद्वान ब्राह्मणाला जर यज्ञाला प्राणप्रतिष्ठेला बोलावलं, शत्रू असलं तरी गेलं पाहिजे. श्राद्धाला बोलावलं, शत्रुत्व असलं तरी गेलं पाहिजे. कुणाचा श्राद्धघात होऊ देऊ नये याच्यासारखं महापाप नाही. आणि कुणाचं व्रतभंग होऊ देऊ नये याच्यासारखं महापाप नाही. रावण हसला, म्हणले वा रे वा, तू तर कसोटी पाहायला आले काका माझी. पण शास्त्राप्रमाणे मला नाही म्हणता येत नाही, मी येतो, जा. मुहूर्त बीर्त म्हणाले तुम्ही काढाल ते. आणि मग विमानात बसून प्रत्यक्ष रावण धनुष्कोटीवर रामरायाकडे सगळं पूजा सामान वगैरे आणलं. म्हणलं आमच्याकडे काही फारसं नाही आहे, पण असं म्हणतात जर पूजा करणाऱ्याकडे कमी असेल तर पूजा करायला जो ब्राह्मण येतो त्याने द्यावं थोडंसं, असं शास्त्र आहे. आपल्या घरी श्राद्धाला ब्राह्मण येतो, आपल्याकडे दर्भ राहतं का त्याचं बांधायचं, ते भिजून आणि घ्या घ्या घ्या, काय कमी, तिळ कमी पडले घ्या, काय कमी पडले जाऊ घ्या. ब्राह्मणाची तेवढीच जबाबदारी आहे की यजमानाकडे जर काही कमी असेल तर त्याने त्याची अभिपूर्ती करायची, दक्षिणा घेऊन का होईना. मग आता रावण म्हणाल तुझ्याकडे तर काहीच नाही, म्हणून मी काय करू. मग माझी जबाबदारी मी आणतो, सगळं सामान आणलं. म्हणाले चला पूजा सुरू करा. लग्न झालंय का तुमचं. राम म्हणाले हो. बायको कुठे. आता काय सांगू, तूच पळवली म्हणून. लग्न झाल्यावर एकट्याला पूजा करता येत नाही, यज्ञ करता येत नाही, सत्यनारायणची पूजा नाही, तीर्थ नाही, धर्म कार्य नाही. कारण अग्नी नारायणासमोर, देवा ब्राह्मणासमोर पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना नवरदेवाला वचन द्यावं लागतं. धर्मेच अर्थेच कामेच नाति चरामी नाति चरामी नाति चरामी. करेल तर तुझ्याबरोबर. धर्म म्हणजे पूजा, अर्थ म्हणजे पैसा, तुला सांगेन काय नफा मिळाला तो, आणि काम म्हणजे तो पत्नीशी करावाच लागतो, तुझ्याशिवाय नाही, आणि त्याचा अतिरेकही करणार नाही असं वचन द्यावं लागतं. मग तुला एकट्याला बसता येणार नाही, मग मी काय करू. म्हणाले मी यज्ञापुरती आणतो, परत घेऊन जाईन. म्हण चालेल. इंद्रजिताला SMS केला, तो विमानात सीतेला घेऊन आला. सगळी पूजा झाली, सामानासहित आणलं रावणाने. प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणाले दक्षिणा द्या. रामराय म्हणे माझ्याकडे काहीच नाही, वलकर मी राजा झाल्यावर देईन. बर. मग हळूच रावण जवळ गेला. तू देशील ती दक्षिणा नको मला,
मी मागेन ती दे, काय हवंय. आता कळलं तुला, तू सेतू बांधून आता लंकेत येणार, आपली लढाई होणार. एक तर तू मरशील, नाही तर मी मरेल. जर तू मेला तर मरताना मी सगळं विसरून तुझ्याकडे हसून तुला आशीर्वाद देईन रामराया. पण जर मी मेलो तुझ्या हातून तर सगळं माझं विसरून जा आणि प्रेमानं माझ्याकडे हसून बघून मला आशीर्वाद दे. हे दोघांनाच माहिती. मला SMS आला म्हणून कळलं. संत सांगतायत की रावणानं दक्षिणा काय मागितली आणि तसंच घडलंय. शेवटच्या क्षणी रामरायानं सगळं माफ केलं आणि हसून त्यांना आशीर्वाद दिला. रावणाची आत्मज्योती प्राण रामरायाच्या देहात गेली. रावणाचं सोनं झालं होतं. समजून घ्या, लढाया कार्यकर्त्यांमध्ये वरती सगळे पक्षप्रमुख एकत्र पार्ट्या करतात. रावण आणि राम एकत्र आहे, इकडे वानर आणि यांचं सैन्याच्या भानगडी सुरू आहे. मी का सांगतो, अधिष्ठान शास्त्र आहे. शास्त्रानं सांगितलं, शत्रूंनी बोलावलं आणि त्याला ब्राह्मण मिळत नसेल तर तू गेलं पाहिजे, नाही तर तुझ्या विद्वत्तेचा धिक्कार आहे, तुझ्या अभ्यासाचा धिक्कार आहे, तुझ्या पदवीचा धिक्कार आहे. रावणाला जावं लागलं, पूजा करावी लागली, फक्त निघताना आशीर्वाद मात्र असा घेतला. मी का सांगतो, तुम्हाला कंटाळा तर नाही आला? समजून घ्या. श्रीराम चरित्र चिंतन. देवाची कृपा आहे. लढाई चालू होती, 85 दिवस लढाई चालू होती. बरं, एक एक राक्षस असा होता कुंभकर्णासारखा की 100 माकडे एका टायमाला ह्या हातात ह्या एका हातात, ह्या 200 माकडे तोंडात एका टायमाला. काय पराक्रम असेल, काय शरीर असेल. ते माकडं इथून मध्ये जायचे आणि कानातून बाहेर पडायचे. नाही जायचं ना. लढाई सुद्धा धर्म मान्य आहे आणि म्हणून महाभारताच्या लढाईचं वर्णन सुद्धा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र. तिथं कपट नाही चालत, तिथं अनिती नाही चालत. आवाज देऊन सांभाळ दुर्योधना, याचा अर्थ. आणि इथं अगतिकता कामाची नाही. तिथं फक्त अधिष्ठान अभिभूत अभ्यासात्मक दृष्टीनंच करायचं. मग ते पाप नाही, कारण तो त्याचा धर्म होतो आणि धर्मासाठी मेला तरी स्वर्ग मिळतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. रावण जर आला नसता तर काय केलं असतं रामराया? म्हणाले, भगवान शंकराचं नाव घेऊन पिंड स्थापन केली असती, माझ्या दृष्टीने प्राणप्रतिष्ठा झाली असती. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. हृदयेश्वर महादेव मंदिर बांधलं त्र्यंबकेश्वरला. दगड आणले होते वेरूळकरचे, काही संगमनेरकडचे. तर दगडे किती भाग्यवान असतील हो बाबा. पालखेडला कोणतं मंदिर? पारेश्वर ना. पारेश्वर मंदिर भगवान शंकराचं आहे. व्यासांचे वडील पाराशर मुनींनी बांधलेले हजारो वर्षापूर्वी. ते झिजलं आणि गावच्या लोकांनी बाबाजींकडे गेले. पालखेड वैजापूरजवळ, बाबाजी वेरूळ होते, की आमच्या मंदिराचे जीर्णोद्धार करा बाबाजी. ते म्हणाले, पाराशर ऋषींनी स्थापन केले, मी ते तोडू शकत नाही. संतांचा, महापुरुषांचा संकल्प कधी तोडायचा नसतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. आणि मग बाबाजींनी स्वतः सांगितलेला प्रसंग. पहाटे प्रत्यक्ष भगवान शंकर प्रकट झाले पार्वतीसह. बरोबर ना? असं सांगितलंय ना, गणपतीसह. आणि काय सांगितलं बाबाजींना? पाया खोद, पाया खोद. भगवान शंकरानं साक्षात्कार देऊन सांगितलं की पाया खोद, मंदिर बांध. मग बाबाजी गेले, मग पाया खोदला. अधिष्ठान भगवंताचं पाहिजे. उठ रे चिंतन, तोच धंदा. आया मन में चला तपोवन में, असं नाही चालत. मग बांधायचं मंदिर. पाया झाल्यावर वेरूळून जवळजवळ 70 ते 80 बैलगाड्या दगड तयार होतं, ते भरले.
घडलेले दगड कुरुंदाचे. तेव्हा एवढे ट्रक, एवढे रस्ते, एवढे 5 व्हीलर वगैरे, काय छोटा हत्ती मोठा हत्ती काही प्रकार नव्हते. आणि मग त्या वेरूळून बैलगाड्या निघाल्या, बैलांना झुली लावून झेंडे लावून गावगावचे लोक पाहत होते. काय म्हणाले, जनार्दन बाबाच्या मंदिराचे दगड, थांबा 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 थांबा. मग बैलांना ढेप, चुनी, चारा, घास आणि बैलगाडीवाल्यांना पुरणपोळ्या. गावोगावी सत्कार सुरू झाले, भजन लावून स्वागत झालं. वेशीपर्यंत जाऊन पुढं जायचं, वेशीपर्यंत त्यांना निरोप द्यायचा. वेरूळपासून वैजापूरच्या पारेश्वरपर्यंत त्या दगडांची पूजा, कारण ते दगड जनार्दन स्वामींच्या मंदिराचे होते. मायवा, जर जनार्दन स्वामींच्या मंदिरासाठी असलेले दगड जगानं पूजा केली असेल, तर जनार्दन स्वामींच्या या दिव्य वंदनी गुरु परंपरेच्या अधिष्ठान अभिभूत जय जनार्दन भक्त मंडळ, भागस्वाय मंडळ आणि दानशूर मंडळाने स्थापन केलेल्या या मंडपात पुरुषोत्तम पर्व कालावर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामरायाच्या चरित्र चिंतनाच्या सत्संगाचा ब्रह्मानंद घेणाऱ्या तुम्हाला जग डोक्यावर घेऊन नाचणार नाही का? हा, ज्यांना येता येत नाहीत ते किती कासावीस असतील, आणि जे येत आहेत त्यांना केवढा आनंद असेल. आनंद रे आनंद रे, सांगू सद्गुरु राया किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया. तुझ्या नामाची रे, नामाची रे झुळझुळवाये गंगा. तुझ्या नामाची रे, नामाची रे, झुळझुळवाये गंगा. किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया. आम्ही गाऊ रे नाचू रे तुझ्या संगा. आम्ही गाऊ रे, गाऊ रे, गाऊ रे तुझ्या संगा. आम्ही नाचू रे नाचू रे तुझ्या संगा. आम्ही नाचू रे, नाचू रे, नाचू रे तुझ्या. किती आनंद रे, सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया. तुमच्या संगतीनं घडली जीवन यात्रा. तुमच्या संगतीनं घडली तीर्थयात्रा. भाग्य उजळले पावन केले भक्ता. भाग्य उजळले पावन केले भक्ता. आनंद रे, सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे, आनंद रे, सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे, आनंद सांगू सद्गुरु राया. श्रीरामचरित्र चिंतन म्हणजे तुम्हाला माहिती सांगायला नाही आलो मी. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. अमेरिका आहे हे तुम्हाला माहित आहे ना, पाहिले तुम्ही, माहित आहे. ज्ञान आहे नाही. माहीत असणं वेगळं आणि ज्ञान असं. अरे माहितीचा संबंध तर सरफेस नॉलेज, त्या देवतेचं, त्या व्यक्तीचं, त्या साधूचं, त्या महात्म्यांचं नुसतं एक्सटर्नल वर्णन ही माहिती पुरेशी नाही. तिथं पोस्टमनला माहीत असते. तो पोस्टमन त्या कपड्यावरून लांबून ओळखतो साहेबराव भास्कर पाटील तेच आहे म्हणून, लांबून, कारण त्यांचे कपडे त्यांना माहिती नेहमीचे. मंडलिक कोण लांबून ओळखतो. पोस्टमनचं ज्ञान फक्त कपड्यापुरतं आहे, ते परमार्थात चालत नाही. परमार्थात माहिती असून उपयोग नाही, ज्ञान असावं लागतं. आणि म्हणून त्या चरित्राबरोबर जसं त्यांच्या रूपाचं, त्यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या सत्कार्याचं वर्णन क्रमानं करताना नुसतं फक्त पिवळा पितांबर, काय ते कासे पितांबर अमुक तमुक आहे पांडुरंगाचं, हां, एवढ्यावर नाही भागत. पिवळाच का हे कळलं पाहिजे. सरफेस नॉलेज नको.
त्या देवतेचं, त्या गुरुदेवांचं, त्या संतांचं, त्या महापुरुषांचं आपल्याला आकलन कसं व्हावं? रूपावरून ठीक आहे ना, स्वभावावरून, स्वरूपावरून. रूप वेगळं, स्वरूप वेगळं, स्वभाव वेगळा, सामर्थ्य वेगळं आणि स्वधर्म वेगळा. आणि म्हणून कधी कधी सांगावं लागतं, नुसतं रूपावर जाऊ नका. त्यांच्या हातून घडलेल्या धर्मकार्याच्या दिव्य अशा लीलांची ज्ञानार्जनातून माहिती घ्या. माझ्या बाबांची ऐका ख्याती, माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. जाते गावी पिनाकेश्वर, बांधिले पहिले मंदिर. ख्याती केली अजरामर, भक्त ते वर्णती. माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. वंदे जनेश्वर आणि पारेश्वर, वेरुळ गावी कृष्णेश्वर. वा वा. समीप वैसवी सिद्धेश्वर, भक्त तेथे जपते अपार, प्रसन्नते होई. वंदे जनेश्वर आणि पारेश्वर, वाटे लागे काशी विश्वेश्वर. हृदयेश्वर शरवायेश्वर, मंदिर ते लख लखती. माझ्या बाबांची ऐका ख्याती, ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. ती ख्याती बघा, ती कीर्ती बघा आणि मग रूपाकडे या, मग स्वरूपाकडे या. शिवभक्त मौन गिरीरा, आज मला लागले स्वामीचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. ओ लागले स्वामीचे ध्यान, हो लागले बाबांचे ध्यान. ओ शिवभक्त भक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामी. शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. आयुष्यभर बाबाजींनी केसांना हत्यार नाही लावलं, नख वाढले तर हत्यार नाही लावलं, असे भिजत ठेवायचो आम्ही आणि मग हळूच ते काढायचं. असं 4 दिवस दाढी केली नाही तर बायको घरात घेत नाही माझी, ती बसली समोर. विचारा, आयुष्यभर तसे राहिले. कसले केस, त्या जटा संभार, पण तोही कसा होता. बाबांच्या शिरावरी शोभे जटाभार, स्वामींच्या शिरावरी शोभे जटाभार. ओ जटाने स्वामी दिसे छान, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. रुद्राक्षाने स्वामी दिसे छान, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. स्वामींच्या अवतीभवती चाले श्रमदान. बाबांच्या अवतीभवती चाले श्रमदान. श्रमदानाने स्वामी दिसे छान, आज मला लागले स्वामींचे ध्यान. शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान.
स्वामींच्या अवतीभवती बाल गोपाल बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल स्वामींच्या अवतीभवती बाल गोपाल बाबांच्या अवतीभवती बाल गोपाल गोपालाने स्वामी दिसे छान आज मला लागले स्वामी तुझ्या शिवभक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामींचे ध्यान. हो, हे रूप, हे स्वरूप, हा स्वभाव आणि तपश्चर्या कुठं होता बाबाजींचा जप? माळेवर नाही, शिवासावर नाही मायबाप. जपाचे 4 प्रकार आहे, वाचिक, उपांशु वगैरे, आणि शेवटच्या अवस्थेला होते. पातंजल योग सूत्राची साधना होती बाबाजींची. अनाहूत होता तो. औरंगाबादला बाबाजींना थोडा लघवीचा त्रास झाला, ब्रह्मचार्यांना होत होतो. बांधून टाकलेल्या असतात मुसक्या त्या इंद्रियांच्या, आणि ती संघटन शक्ती उद्रेक करते कधी कधी. मग ते डोळा असेल, कान असेल, नाक असेल, हात असेल, पाय असेल, उदर असेल, उपस्थ असेल, निसर्गतः त्याला विरोध केला, अवरोध केला आणि त्रास झाला. ऑपरेशन सुरू झालं. डॉक्टर शहा होते. भूल दिली. किमान 6 तास ऑपरेशन बाबाजींच्या लघवीच्या उपचारासाठी. ती भूल दिल्यावर 6 तास शुद्धीवर येणार नाही अशी पद्धत होती. आजही आत्तापर्यंत ते डॉक्टर जिवंत होते. आणि बाबाजींनी स्वतः आम्हाला सांगितलं, ऑपरेशनला हत्यारं काढले आणि सुरुवात केली. डॉक्टर दचकले. AC रूम, ICU ऑपरेशन थिएटरमध्ये कसला तरी आवाज येत होता. डॉक्टर म्हणाले, इथं कोणी कॅसेट लावली का, मोबाईलमध्ये का यूट्यूबवर गाणं लावलं की काय? एकांतात आवाज कसला. आणि तेवढ्यात कानोसा घेत 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 डॉक्टर पाहत आले तर बेशुद्ध केलेल्या बाबाजींच्या त्या योग देहाच्या मुखातून आतून शिव 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 शिव. डॉक्टरांनी पाय धरले. तुमच्या कुठल्याही प्रतिबंधाला त्यांच्या साधनेत अडचण येत नाही. आणि म्हणून बाबाजींच्या साधनेचंही लक्ष देऊ नये का? चाले हृदयी जातप साधन मौले हृदय तप साधन चाले हृदय तप साधन चाले गिरी मुनी स्वामी जनार्दन. मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन चाले हृदय जातप साधन चाले हृदय जातप साधन. जो संसारा पुरता विठला, जो संसारा पुरता विठला, संसारा विठ्ठला, संसारा पुरता विठला, हृदय साठवी शंकर बोला, हृदय साठवी शंकर भोला. उपास्य दैवत तात गजानन, मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी स्वामी जनार्दन मुनी जातप साधन चाले हृदय जातप साधन. अंतःकरणातल्या सर्वोच्च विशुद्धतेचा परिपाक म्हणजे जनार्दन स्वामी होते. स्वप्नातही नाही बाबाजींच्या कुठल्या विकारांचा स्पर्श घडला. आणि म्हणून निष्काम कर्मयोगी हृदयेश्वर महादेव मंदिर बांधलं. प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ती आणल्या गेल्या. बाबाजींनी जिथं मंदिर बांधली मूर्ती कुठून